जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 5वा. अग्निनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. जय जय रघुवीर समर्थ. 16वा दशक आणि या 16व्या दशकातील 5वा समास अग्निनिरूपण नामच्या रूपानं समर्थांनी दिलेला आहे. अग्नी म्हणजे तेज आहे, अग्नी म्हणजे सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य कोणाच्या बळावर आहे तर बोलले, धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू. म्हणजे त्या रघुनाथाच्या बळावर हे सगळं सामर्थ्य आहे. आम्ही काय कुणाचे खातो तर तो श्रीराम आम्हासी देतो. म्हणजे आपण सगळेजण कोणाच्या कृपेनं, कोणाच्या सामर्थ्यानं आज सगळं एवढं सगळं आनंद सगळा घेऊन उभा आहोत तर बोलले ते एका समर्थांच्या सगळ्या भरोशावर, एका रघुनाथाच्या सगळ्या भरोशावर हे सगळं कार्य सुरू आहे. कार्य आहे चळवळीचे. बोलले जो जो या चळवळीमध्ये सामील झाला, कुठली चळवळ? उपासनेची चळवळ. कुठली चळवळ? मंगलाचरणाची चळवळ. कुठली चळवळ तर बोलले नामस्मरणाची चळवळ. कुठली चळवळ तर बोलले मी देवाचा आणि देव माझा ही चळवळ. कुठली चळवळ तर बोलले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे काय आपलं कर्म जी भूमिका आहे ते अत्यंत सावधपणे, अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायची. सर्व ठाई त्या एकाच परमेश्वराला सगळं बघायचं आणि जमेल तसं नामस्मरण करायचं. एवढं जरी केलं ना तरी बोलले आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. बोलले आपण आता सगळेजण या कलियुगामध्ये आहोत. आणि कलियुग म्हणजे काय आहे? सोपं नाही. बोलले जिथे लोक धादांत सगळं पैशापोटी किंवा पाठीमागे, लोभा पाठीमागे किंवा वासनांच्या सगळ्या पाठीमागे धावत आहेत, अशा सगळ्या काळामध्ये कुणी एखाद दुसरा विरळा नर असेल, नारी असेल, एक 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे आणि एक सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर तासभर उत्तमाची उपासना झाली तर धन्य धन्य हा वैश्वानरू. बोलले त्याच्या सामर्थ्याला काही सीमा नाही. बोलले त्याच्या भाग्याला काही सीमा नाही. तो भगवंत, तो परमेश्वर नितांत सगळ्या भावानं, नितांत सगळ्या प्रेमानं अशा या आपल्या भक्ताचा अत्यंत लाडिवाळपणे सांभाळ करत असतो. म्हणून धन्य धन्य हा वैश्वानरू. बोलले हे स्तवन जरी अग्नीचं असलं तरी बोलले हे स्तवन बोलले त्या आपल्या सामर्थ्याचं आहे, आपल्या त्या तेजाचं आहे. आपलं तेज कमी होणार नाही, आपलं सामर्थ्य कमी होणार नाही, याची भूमिका, याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. म्हणून हे सगळं ते कमी होऊ नये. महदभाग्य, योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. आपलं सगळं परमभाग्य आहे, महदभाग्य आहे की एक सद्गुरू कृपा झाली आणि सद्गुरू चरण मिळालं, सद्गुरू शरण मिळाली, सद्गुरू श्रवण मिळालं, सद्गुरू उपासना मिळाली. म्हणून योगी यांचे परमभाग्य. अशा या सगळ्या बोलले परम सगळ्या भाग्यवंतांना समर्थ या अग्निनिरूपणाच्या रूपानं काय करत आहेत तर धन्य, त्यांचं कौतुक करत आहे. किंवा बरे धन्य झालास, उपासना करतोय, धन्य झालास, श्रवण करतोय. आणि तुझ्या या सगळ्या कृत्यामुळे त्या रघुनाथाला, त्या समर्थांना फार आनंद होणार आहे. म्हणून हे भाग्य मिळालेलं आहे. महदभाग्य हाताशी आले परी भोगू नाही जाणीतले. हे महदभाग्य हातातून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वेळ येते, प्रसंग येतात, परिस्थिती येते, मूड बदलतात किंवा आत्मस्थिती मनुष्याची खालावली जाते. कलियुग आहे, काही विशेष नाही. बोलले आली वेळ, शक्य तेवढं सगळं तटस्थ राहून अत्यंत साक्षी भावानं आम्ही बोलले वैकुंठवासी आलो कोणत्या काजासाठी, ह्या सगळ्या भूमिकेचं सगळं भान ठेवून परमेश्वराला जर आलीच वेळ तर परमेश्वराला साक्षी ठेवायचं, परमेश्वराला सांगत राहायचं, देवा सोडविसी येथून, देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करेन पुन्हा नये जन्मा. अशी ही भूमिका
एक समर्थांना, एक सद्गुरूंना आपण सांगत राहावी आणि आपलं सामर्थ्य टिकवत राहावं. तर भगवंत मग काय करतो, असं काही सगळं उलटफेर करतो. आपण जर हरलो ना, आपण जर शरण गेलो ना भगवंताला, तर तो काय करतो, तर तो बोलले तो दत्त म्हणून उभा राहतो आणि तो परिस्थितीला सावरून घेतो. परिस्थितीत आपणाला गोत्यात आणणार नाही अशी रचना किंवा असं असं सामर्थ्य, असा चमत्कार त्याच्या कृपेनं तो आपल्या सगळ्या भक्ताच्या सगळ्या आयुष्यामध्ये उभा करून देत असतो. म्हणून समास 5वा दिलेला आहे, अग्नी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा श्वशुरू. रघुनाथाचा बोलले त्याला श्वशूर मानला जातो. असं का मानलं जातं, कारण सीतेची उत्पत्ती ही अग्नीतून झालेली आहे असं बोलण्यात येतं, यज्ञातून. म्हणून बोलले याज्ञेयी, जान्हवी वगैरे अशा संज्ञा तिच्यासाठी वापरल्या जातात. मग अर्थातच तिचा जन्म अग्नीमधून, म्हणून तिचा पिता कोण आहे, तर तो अग्निदेव आहे. आणि हा अग्निदेव तिचा पिता आहे आणि अर्थातच सीतेचा पती या नात्यानं. तर तो अग्निदेव कोण झाला, तर तो श्रीरामांचा श्वशुरू झाला, सासरा झाला. विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. असा विश्वव्यापक आहे, कारण तेजाला काही मर्यादा नाही. सगळीकडे तेज आहे, सूर्य सगळीकडे आहे. तो विश्वंभर आहे, विश्वामध्ये तो भरून उरलेला आहे आणि सगळ्या विश्वाचं सगळं भरण पोषण तो करत असतो. तो म्हणून अशा या सगळ्या अग्निदैवताला आपण आज या समर्थांच्या निमित्तानं, समर्थांच्या कृपेनं वंदन करूया. ज्याच्या मुखे भगवंत भोगता. आता त्या अग्निदेवाचं सामर्थ्य किती, तर बोलले ज्याच्या मुखे भगवंत भोगता. बोलले भगवंताला जर आपल्याकडून काही खायचं असेल तर आपण काय करतो, आपण नैवेद्य दाखवत असतो किंवा त्या अग्निदेवताला आपण अर्पण करत असतो. पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा आणि चुली अशी होती ना की ती सर्व काही स्वाहा करून टाकत होती. याचा अर्थ काय होता की भगवंता तुला हे आमचं सर्व काही अर्पण आहे. म्हणून आताच्या गॅसला तशी सिस्टीम नाही, तसं टाकायला गेलं तर ते गॅस विझून जातो, पण चूल तशी विझत नव्हती. पूर्वी लोक सगळं अग्निदेवतेला एक आपलं भक्तिभाव, प्रेम त्याचं प्रतीक म्हणून, एक परमेश्वरा तू आम्हाला एवढं सगळं दिलंस, तर त्याची खून म्हणून, त्याचं ऋण म्हणून मग लोक काय करायचे, त्या अग्निदेवतेला एक घास किंवा तो नैवेद्य अर्पण करायचे. किंवा आजच्या काळामध्ये एक आपण स्वयंपाक झाल्यानंतर एक दिवा लावतो आणि नैवेद्य देवापुढे ठेवतो. म्हणजे एक प्रकारे तो सगळा भगवंत त्या अग्निमुखानंच काय करत असतो, तर भोगता. ज्याच्या मुखे भगवंत भोगता. भगवंत त्या अग्निदेवतेच्या रूपानं काय करत असतो, तर ते भोजन प्राशन करत असतो. जो ऋषीचा फळदाता, तर ऋषींचा फळदाता त्याला म्हटलं जातं. कारण काय की पूर्वी ऋषींचं फळ मिळवण्याचं माध्यम काय होतं, यज्ञ होता. यज्ञामध्ये आहुती दिल्या जायच्या, यज्ञामध्ये सगळं ते होम हवन वगैरे या सगळ्यांमध्ये मुख्य गोष्ट काय होती, अग्नी होता. अग्नी जर सुरू आहे तर यज्ञ सुरू असायचा आणि अग्नी जर विझला तर यज्ञ समाप्ती व्हायची. किंवा अग्नीमध्ये व्यत्यय आला किंवा अग्नी विझला तर यज्ञामध्ये विघ्न आलं असं मानलं जायचं. म्हणून या फळ मिळवण्यासाठी त्या ऋषीमुनींना काय करावं लागायचं, तर त्या अग्निदेवतेचं आवाहन करायला लागायचं किंवा त्या अग्निदेवतेच्या माध्यमातूनच त्यांना ते फळ मिळायचं. तम हिम रोग भरता विश्वजनाचा. तम काय आहे, अंधकार. अग्नी प्रकाशमय झाला म्हणजे काय होतं, अंधकार सगळा निघून जात असतो. तर तसंच आहे आत बाहेर सगळीकडे तीच भूमिका आहे. आतमध्ये तेजाचा अग्नी प्रज्वलित झाला की आतलं सगळं दुःख, आतला सगळा शीन, आतलं सगळं
आणखीन वैगुण्य काय असेल ते सगळं निघून जात असतं. म्हणून आतमध्ये काय केलं पाहिजे, आपण अग्नी पेटवत ठेवला पाहिजे. कशाचा अग्नी पेटवत ठेवला पाहिजे, तो बोलले उपासनेचा अग्नी, श्रवणाचा अग्नी, स्मरणाचा अग्नी, सद्गुरु कृपेचा, सद्गुरु विश्वासाचा, सद्गुरु निष्ठेचा अग्नी आपण तेवत ठेवला पाहिजे. आणि मग हा अग्नी तेवत राहिला की तो तेज प्रकट करत असतो. आपल्याकडचं तम हिम, तम सगळं घालवत असतो. हिम काय म्हणजे थंडी. आता बघा ना, आता जे प्रेत आहे किंवा ज्याच्यातला सगळा आत्माराम निघून गेलेला आहे, त्याच्या शरीराला जर हात लावला ना आपण, तर त्याचं शरीर सगळं अगदी थंडगार झालेलं असतं. आणि जिवंत माणसाचं बघा ना, तर ते आपल्याला गरम लागत असतं, उष्ण लागत असतं. मग बोलले त्याच्यातलं सगळं ते तेजच निघून गेलेलं असतं, त्याच्यातला सगळा तो अग्नी निघून गेलेला असतो. त्याच्यानं तेज आहे, त्याच्यापासून तेज आहे, रोग हरता. आता बघा एक अंगात जर तेज नसेल किंवा अग्नीचं प्राबल्य कमी झालं तर रोग, सर्दी, खोकला, निमोनिया, पूर्वी पण निमोनिया होता. कोविडच्या काळामध्ये त्याने कोविड सदृश सगळं त्याची लक्षणं होती. आता पण तो सुरू आहे. आणि निमोनियामुळे पण बऱ्याच जणांना बराच त्रास झालेला आहे. आणि हा आजार मुख्यतः कशाचा आहे, तर हा आजार बोलले त्या उष्णतेच्या किंवा शरीरामध्ये तेज कमी झाल्याचा सगळा हा परिणाम आहे. बोलले हे तेज आपण कमी होऊ देऊ नये. एक परमार्थिक तेज तर आहेच, एक मानसिक प्राबल्य, मानसिक सगळं हे तेज त्या ठिकाणी मनुष्याकडे असतंच असतं. उपासना असेल, श्रवण असेल, तर बोल त्याला जाईल तिथे भीती नाही. आणि उपासना नसेल, काहीतरी अपराध घडलेला असेल, तर भीत्यापोटी ब्रह्मराक्षस जाईल तिथे त्याला भीती वाटत असते. म्हणून मग हे झालं आतलं सगळं. पण बाहेरचं जर बघितलं ना, तर आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि एक बऱ्याच जणांना थंडीचा म्हणा किंवा सर्दीचा, खोकल्याचा, निमोनियाचा त्रास होत असतो. त्याच्यामागे शास्त्र देखील आहे. एक जे लोक शेतकरी असतात किंवा शेतात काम करतात, आता ते काही फार सकस आहार खातात का? नाही. फार त्यांना काही असं विशेष असं ड्रायफ्रूट्स, फळं वगैरे, हिरव्या भाज्या वगैरे एकदमच त्यांचं सगळं व्यवस्थित असतं असं काही नाही. भाजीपाला वगैरे ते शेतात त्याच्या असतो थोडाफार, तो विषय वेगळा. पण बाकीचं सगळं त्यांना रेलचेल असेल असं नाही. पण ते उन्हामध्ये किंवा त्या तेजामध्ये दिवसभर असतात. त्याचा परिणाम असा होतो की त्यांना रात्री किंवा सकाळी ती थंडी काहीच वाटत नाही. मग आता जे आपल्यासारखे जे आहेत, त्यांनी देखील थोडा वेळ उन्हामध्ये बसणं किंवा उन्हामध्ये फिरणं अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान काय सांगतं की त्याच्यामुळे विटॅमिन डी तयार होतं. आणि विटॅमिन डी हे सर्दी, खोकला किंवा थंडीच्या सगळ्या आजारांवर एक रामबाण औषध आहे. हाडं दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, सगळे आजार कशापासून होतात, तर उष्णतेचा किंवा तेजाचा भाग कमी पडल्यामुळे होतात. जे अग्निनिरूपण किंवा जे अग्नीचं सगळं स्तवन आताच्या या सगळ्या समासामध्ये श्री सद्गुरु कृपेनं सुरू आहे, तर बोलले त्याचा भाग कमी पडल्यामुळे हे सगळं सुरू होतं. म्हणून मग थोडा वेळ, अर्धा तास, 15-20 मिनिटे तरी आपण उन्हामध्ये थांबलो पाहिजे. एक छानपैकी उन्हातच बसून प्राणायाम असेल, आत बाहेर श्वास घेणं असेल, जसं जसं शक्य होईल तसं तसं जर आपण केलं, तर आपल्या डोक्यातील जे ब्लॉक्स असतात, आपल्याला असं वेगवेगळं असं कसं तरी असं कंटाळा वाटणं, मग असं निराशा वाटणं, वैफल्य वाटणं, आणि मग त्याचा परिणाम त्या आपण छान वाटावं, बरं वाटावं म्हणून मग वेगवेगळे व्यसनं व्यक्ती करतो. तर यासारख्या बऱ्याच गोष्टींचा आपल्याला फरक पडेल. एक उन्हात बसलो, उन्हात थोडा वेळ जर आपण छानपैकी श्वासोच्छ्वास घेतला,
तर एक दिवस आपला फार सुंदर जाईल. एक एक अग्निदेवतेला जणू काही आपण त्या निमित्तानं आवाहन करत असतो आणि आपले शारीरिक सगळे दुखणे बऱ्यापैकी थंडीशी संबंधित सगळे त्या निमित्तानं जात असतात. हे समर्थ आपणाला आज या अग्निनिरूपणाच्या माध्यमातून सांगू इच्छित आहेत, कारण आज सध्या तसेच दिवस आहेत. या हिवाळ्याचे सगळे आता दिवस सुरू आहेत. म्हणून मग समर्थ काय सांगतात की बाबा रे, असा हा अग्नी आहे की जो ज्याच्या मुखे भगवंत प्रत्यक्ष प्रसाद ग्रहण करत असतो, ऋषींना फळ देत असतो, तम हिम रोग हरता तो आमच्यासाठी असतो भरता विश्वजनांचा, आणि सगळ्या विश्वजनांचं भरण पोषण करणारा तो आहे, आणि तपस्येचं फल देणारा, अंधार थंडी रोग यांचं सगळ्यांचं हरण करणारा अशा प्रकारे हा अग्निदेव आहे. अशा या अग्निदेवाला समर्थ आज आपल्या हातून वंदन करून घेत आहेत. नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी. आता प्रत्येक जीवमात्रामध्ये काय असतं, अनेक वर्ण आहेत. तर ते पूर्वीच्या सगळ्या कार्यव्यवस्थेनुसार सगळे ते वर्ण सगळे आले, त्यांच्यात भेद आहेत. जीव मात्रास अभेद. आता हे भेद कोणासाठी माणसानं सगळे निर्माण केले, पण परमेश्वरासाठी भेद आहेत का? नाही. परमेश्वर कसा आहे? अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी, आणि अग्नीसारखा पवित्र कोणीच नाही. आता इव्हन जेव्हा जेव्हा एखाद्याच्या सगळ्या चारित्र्याची म्हणा किंवा एखाद्याच्या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींची परीक्षा करण्याची सगळी भूमिका सगळी उत्पन्न होते किंवा वेळ येते, त्या वेळेस सगळी परीक्षा अग्नीला सगळी अग्नीच्या साक्षीनं सगळं करावं लागतं. म्हणून हा अग्नी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे. मग ही पवित्र आणि शुद्ध भूमिका बोलले भगवंताला आवडत असते. म्हणून एक जे जे निर्मळ आहे, जे जे पवित्र आहेत, त्या ठिकाणी भगवंताची कृपा निश्चितपणे होत असते. म्हणून बोलले एक साधं राहावं, सरळ राहावं, प्रामाणिक राहावं, काही कोणाबद्दल कपट द्वेष मनामध्ये ठेवू नये. कोणी आपलं वाकडं केलेलं असेल, वाईट केलेलं असेल तरी त्याला माफ करावं. कोणी जर बोलले काही विनाकारण त्रास दिला असेल तरी पण त्याला माफ करावं. का माफ करावं? कारण ते आमच्या सुखासाठी आहे, ते त्याच्या सुखासाठी नाही. आम्ही त्याच्या वाईटाची इच्छा करणार, ते आमचं कर्म होणार, मग पुन्हा त्याचं फळ आम्हाला सगळं मिळणार, किंवा ते इच्छा करण्यातच आमचा सगळा वेळ जाणार. आम्ही जो वेळ सुखामध्ये, आनंदामध्ये, भगवत कीर्तनामध्ये घालू शकत असतो, तो वेळ देखील आमचा काय होणार, त्या कामामध्ये लागणार. म्हणून बोलले समर्थ म्हणाले की बाबा रे, हे आता हे सगळं रुसवे फुगवे मनातील सगळे किंतु परंतु सर्व सांडून शोधा मजला. भगवंताने प्रत्येक वेळेस भगवंत आम्हाला सांगत असतो बाबा रे, हे सोडण्यासाठी परमार्थ आहे. आता बरेच जण असे असतात ना की परमार्थात येऊन हे सगळ्या गोष्टी करतात, त्याचा काही उपयोग होत नाही. बोलले हे सोडण्यासाठी परमार्थ आहे, म्हणून साधं राहावं, सरळ राहावं. भगवंत जसा बोलले भेद करत नाही, तसं आम्ही भेद करू नये. भेदबुद्धी ठेवू नये, द्वेषबुद्धी ठेवू नये, तिरस्कार बुद्धी ठेवू नये. अग्नीकरिता सृष्टी चाले, अग्नीकरिता लोक धाले, अग्नीकरिता सकळ ज्याले लहान थोर. आता अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते, अग्नीमुळे लोकांना संतोष होतो. नाही तर काय झालं असतं? बोलले झाले याचा अर्थ काय की ते जेवण वगैरे, कारण आम्ही सगळं अग्नीच्या सहाय्यानं सगळं अन्न तयार करत असतो. मग झाले म्हणजे पोटभर. लोकांचं पोटं कोणामुळे भरतात? तर अग्नीमुळे भरतात. आता फक्त बाहेरच्या अग्नीमुळे पोट भरते का? नाही. तर हा अग्नी
बोलले आतला पण आहे. आता आतमध्ये कोण आहे? आतमध्ये आमच्या पचन संस्थेमध्ये जठर रस असतो आणि जठराग्नी प्रदीप्त होणे असं त्याच्यासाठी आम्ही बोलतो. म्हणजे ते उष्ण असतो, अत्यंत गरम असतो आणि तो काय करतो, जेव्हा आम्ही अन्नाचं सेवन करतो त्याच्यात तो मिसळतो आणि त्या अन्नाला बारीक करतो किंवा त्याच्यामध्ये त्याला पचनीय असा बनवत असतो. आणि आणि ते त्याच्यामुळे काय होतं, की मग तो चांगल्या पद्धतीनं पचन होतं. मग पुढे आतड्यांमध्ये त्यातील सगळी पोषक तत्वे शोषली जातात आणि रक्तामध्ये मिसळली जातात आणि नको असलेला भाग शरीराच्या बाहेर टाकला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रमुख कोण आहे? मुख्य कर्ता कोण आहे? तर तो अग्नीच आहे. म्हणून समर्थांनी या ठिकाणी शब्द वापरला, अग्नीकरिता लोक धाले. धाले म्हणजे पोट भरून जेवले. आता अग्नीमुळे सगळं हे जेवण वगैरे मिळतं. मग आता हे जे लोक असं म्हणून त्याला आपण काय केलं पाहिजे? व्यवस्थित वापरला पाहिजे. आता बरेच जण काय करतात, मग खायला आहे, खायला मिळतं म्हणून केव्हाही खात बसतात. आता ती एक सगळी सायकल आहे. म्हणजे आपण जेवणार, त्यात लाळ मिसळली जाणार, मग ते यकृतातले काही स्राव त्याच्यात मिसळले जाणार, मग जठरामधले काही स्राव त्याच्यामध्ये मिसळले जाणार, ॲसिड्स मिसळले जाणार, त्या अन्नाचं पचन होणार आणि मग ते आतड्यांमध्ये, लहान आतड्यामध्ये सगळं त्यातलं सगळं पोषक मूल्य शोषून घेतलं जाणार. मग मोठ्या आतड्यातून ते सगळं बाहेर टाकलं जाणार. आता या प्रक्रियेला वेळ लागत असतो. बोलले काही वेळ असतो. म्हणून या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आम्हाला अंतराळ देणं अत्यंत आवश्यक आहे. पण अंतराळ न देता आमचं खाणं जर सुरूच असेल तर मग बोलले हे पचनाची क्रिया काही व्यवस्थित होत नाही. म्हणून मग काय करावं, तर बोलले हे अत्यंत वेळेनुसार खाल्लं गेलं पाहिजे. नाही तर हे प्रोसेसला कुठेतरी ब्रेक लागतो, कुठेतरी एखादं गोष्ट अपूर्ण राहून जाते, मग आम्हाला अजीर्ण होतो, गॅस होतो. बोलले हे असंच आहे. सगळं काही या सृष्टीमध्ये प्रमाणामध्ये ठेवलेलं आहे. वेळेचं सगळं काही प्रमाणामध्ये आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे, वेळच्या वेळी असावं प्रमाणामध्ये. अति सर्वत्र वर्जावे, अति सर्वत्र वर्जावे. फार कमी पण नको, फार जास्त पण नको. ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ काय, की ॲज इट इज भगवंतानं जसं आम्हाला दिलेलं आहे, जसे नियम लावून दिलेले आहे, जशी सूत्र घालून दिलेली आहे, त्या सूत्रामध्ये राहावे. सूत्राच्या बाहेर जर गेला तर तो मणी असं कुठेतरी मातीमध्ये मिसळला जातो. पण तेच मणी म्हणा किंवा तेच फुलं म्हणा एका सूत्रामध्ये, एका धाग्यामध्ये जर असतील तर काय होतं, तर ते असे ओवले जातात, त्याला किंमत येते, ती कुठेतरी देवाच्या गळ्यात जाऊन पडतात. आणि एखाद दुसरा इकडे तिकडे असा ओर घळून जर पडला तर तो काय होतो, तो कुठेतरी असं कचऱ्यामध्ये झाडूच्या सहाय्यानं सगळा बाजूला केला जातो. म्हणून असं ओघळून पडू नये, सूत्रामध्ये राहावं, नियमामध्ये राहावं. समर्थांनी, सद्गुरूंनी जे सूत्र सांगितलेलं आहे त्या सूत्राचं काटेकोर पालन करावं. सूत्र असेल ना तर गणित बरोबर सुटतं. गणिताचं हे सूत्रच आहे. सूत्र असेल तर गणित बरोबर सुटतं. गणिताचं हे सूत्रच आहे. बघा ना, सगळ्या ठिकाणी 3 वेळेस सूत्र हा शब्द आला, पण प्रत्येक ठिकाणी सूत्राचा अर्थ काय आहे तर वेगवेगळा आहे. म्हणून सूत्र सांभाळता आलं पाहिजे. सद्गुरू आम्हाला दर आठवड्याला सूत्र दाखवून देत असतात, सूत्रात घालून देत असतात. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारपर्यंत तरी आम्हाला सूत्रामध्ये राहता आलं पाहिजे. समर्थ म्हणाले शुक्रवार, शनिवार, रविवार ठीक आहे बोलले, एवढा तेवढा माणूस आहे. हळूहळू हळूहळू शुक्रवारचा शनिवार येईल, शनिवारचा रविवार येईल आणि एक दिवस करता करता आजही सोमवार, उद्याही सोमवार, परवाही सोमवार. म्हणजे याचा अर्थ काय, अवघा रंग एक झाला. अखंड स्मरणाची भूमिका उभी राहायला काही वेळ लागणार
नाही. म्हणून सूत्रामध्ये घालता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, अग्नीकरिता लोक धाले, अग्नीकरिता सकळ ज्याले लहान थोर. सगळे जीवन जगतात अग्नीच्या सगळ्या सहाय्यानं. अग्नीने आळले भूमंडळ, लोकास राहाव्या झाले स्थळ. दीपदीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. बघा ना, हा सगळा पसारा किंवा हा सगळा खेळ कोणाचा आहे? हा सगळा खेळ अग्नीचा आहे. काय खेळ केला अग्नीने? आता ही जी पृथ्वी आहे ना, आम्ही ज्याच्यावर राहतो, ती पृथ्वीसुद्धा अग्नीच्या कृपेनं आहे. म्हणजे जळमय होते सर्वा ठाई, जळमयच होतं. मग कुठेतरी उष्णतेनं अग्नीनं हे सगळं जळ शोषून घेतलं आणि भूमंडळ काय केलं? घट्ट केलं, अवकाशात तरंगण्यासारखं केलं. त्यामुळेच लोकांना काय झालं? लोकास राहावया झाले स्थळ, लोकांना राहण्यासारखं सगळं स्थळ निर्माण झालं. आणखीन काय झालं तर अग्नीमुळेच वेगवेगळ्या प्रकारचे दीप, दीपिका, ज्वाळा, अर्थात हे सगळे दीप, दीपिका म्हणजे काय? हे ग्रह, तारे, नक्षत्र, विजा वगैरे हे सगळे कोणाचे रूप आहेत? कोणाचे सगळे प्रकार आहेत? तर बोलले ते अग्नीचेच सगळे प्रकार आहेत. सृष्टीवरी पृथ्वीवरी अवघ्या एका प्रभूची लेकरं. या सगळ्या सृष्टीवर, या सगळ्या पृथ्वीवर कोणाची लेकरं आहेत? तर बोलले त्याच एका प्रभूची लेकरं आहेत. म्हणून बोलले जिथे तेथे त्याला बघावं, जिथे त्याचं स्मरण करावं. जसं आता समर्थ इथे सांगतात ना, दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. हे दीप, दीपिका, ज्वाळ वगैरे हे सगळं कसं जेथे तेथे आहे, सगळीकडे आहे ना, तसं तो सगळीकडे आहे. माणसामध्ये पण तोच आहे, प्राण्यांमध्ये पण तोच आहे, आपल्यांमध्ये पण तोच आहे, परक्यांमध्ये पण तोच आहे, नातेवाईकांमध्ये पण तोच, मित्रमंडळीमध्ये पण तोच, अखिल सगळ्या ब्रह्मांडातील जीवजंतूंमध्ये तोच आहे. आणि समर्थ पुढे काय सांगतात की बाबा रे, पोटामध्ये जठराग्नी. आता त्याचे सूक्ष्म रूपं देखील आणखी समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. आधीच समर्थांनी आपल्याला जठराग्नीची ओळख करून दिली. त्याने क्षुधा लागे जनी, अग्नीकरिता भोजनी रुची येते. क्षुधा पण त्याच्यामुळे लागते. तो आतमध्ये तो अग्नी पेटतो, जठराग्नी पेटतो. त्याच्यामुळे मग आपल्याला काय लागते? भूक लागते. पोटात कावळे ओरडायला लागले म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो अग्नी पेटला. मग आता त्याला काय लागतं? त्याच्यावर आहुती लागते. यज्ञामध्ये काय टाकावे लागते? आहुती लागते. तसं अग्नीला पण काय द्यावी लागते? आहुती, जेवणाची आहुती द्यावी लागते. आणि मग तो शांत होतो. जर वेळेवर जेवण नाही केलं तर काय होतं? तो अग्नी मग काय करतो? ओव्हर ॲसिड तयार करतो. म्हणजे अग्नी तयार होतो म्हणजे एक प्रकारे ते ॲसिड तयार होतात आणि ते ॲसिड उष्ण असतात, म्हणून त्याला अग्नी संबोधलं गेलं. आणि मग हे ॲसिड अन्नाचं पचन घडवून आणण्याचं काम करत असतात. पण मग हे ॲसिड तयार झाले आणि त्यांना कशासाठी तयार झाले? ते शरीराने कशासाठी तयार केले? त्यांना शरीर वेळेवर तयार करतं. ते काही असं भलत्या वेळी तयार करत नाही. मग त्यांना त्यांचं काम पाहिजे. काय काम पाहिजे? अन्न आलं की त्याला डिझॉल्व करणं, त्याला विद्राव्य करणं किंवा त्याच्यात रस मिसळणं. पण अन्नच नसेल मग ते काय करतं? तर ते बेरोजगार होऊन जातं. त्याला काही काम नसतं. मग ते नुसतं ॲसिड पडलेलं असतं. एरवी अन्न आलं की अन्नासोबत ते मिसळून पुढे निघून जातं. पण जर अन्न नाही आलं ते ॲसिड काय होतं? ॲसिड तिथेच सगळं जमा झालेलं असतं आणि मग याच्यामुळे काय होतं? ॲसिडिटी होते. म्हणून समर्थ बोलले सगळं कसं प्रमाणामध्ये सर्व काही असावे. वेळच्या वेळी सगळं जेवण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे वेळच्या वेळी जेवणाचा, झोपण्याचा. आता बऱ्याच जणांना रात्री झोप लागत नाही. का झोप लागत नाही? याचं कारण आहे की आता बाहेर अग्नीशी, उष्णतेशी किंवा तेजाशी काही संबंध येत नाही. आपल्या शरीरात पण एक घड्याळ आहे, त्याला जैविक घड्याळ असं म्हटलं जातं, बायोलॉजिकल घड्याळ असं त्याला बोललं जातं. मग आता आतमध्ये ते घड्याळ आहे, पण त्या घड्याळाचं काय होऊन जातं? टायमिंग कधी एखादा आता आपण बघतो ना आपल्या घरातलं घड्याळ, एखाद्या वेळेस सेल संपला की मग थोडं मागे पुढे होऊन जातं किंवा काही काटा अडकला कुठेतरी तरी ते मागे पुढे होऊन जातं. तसंच आहे
शरीराचं घड्याळाला पण मग हे असं आपण कधी काही खातो, कधी काही झोपतो, कधी काही बोलले कुठलाही चहा असेल, कुठला पदार्थ कधी काही वेळच्या वेळी आपण जर घेत नसू, तर शरीर काय होऊन जातं, कन्फ्यूज होऊन जातं, गोंधळात पडून जातं, की आता काय आहे, दिवस आहे का रात्र आहे, सकाळ झाली का आता रात्री झोपायच्या वेळेत जर एखादा चहा पीत असेल, तर त्या शरीराला काय वाटेल, की आता कदाचित सकाळ झाली, माझं काहीतरी चुकतं आहे. आणि मग ते काय करतं, ते मग झोपेचे जे हार्मोन्स असतात, ते झोपेचे हार्मोन्स त्या ठिकाणी स्रवत नाही. आता आणि मग झोप येत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर म्हणून हे सगळं वेळच्या वेळी असणं आवश्यक आहे. थोडा वेळ उन्हामध्ये आम्ही जाणं आवश्यक आहे. म्हणजे शरीराला त्याचं घड्याळ मॅच करायला त्या ठिकाणी काय मिळतो, वेळ मिळतो. मग ते काय करतं, ते ते सूर्याशी रिलेटेड आहे. सूर्य अग्नी, पोटातला अग्नी आणि त्या बाहेरचा अग्नी एकच आहे. बाहेरचा अग्नी, आतला अग्नी ते एकमेकाला जर संपर्कात आले, तर ते बरोबर टायमिंग मॅच करून घेतात, की अरे की नाही आता दुपार आहे, आता 2 वाजले असतील, आता 4 वाजले असतील आणि त्या हिशेबानं बरोबर रात्री झोप लागत असते. थोडा वेळ उन्हात बसलं ना, ज्यांना झोप लागत नाही ना, त्यांनी सकाळी थोडं कोवळ्या उन्हामध्ये अर्धा तास, पाऊण तास बसावं, मस्तपैकी छानपैकी लांब लांब श्वास घ्यावे. बघावं रात्री त्यांना बरोबर वेळच्या वेळी झोप लागत जाईल. हे हे घड्याळाचं सगळं चक्र बिघडल्याचा सगळा तो परिणाम आहे. मग असं हा सगळा अग्नी पोटातला जठरामध्ये तेने क्षुधा लागे जनी अग्नी करता भोजनी रुची येते. आणि ह्याच अग्नीमुळे जर शिजवलं तर रुची येते. पूर्वी लोक कच्चं खायचे आणि जंगलामध्ये राहायचे, पण हळूहळू त्यांना कळलं की अग्नीमध्ये शिजवलं तर अन्नाला काय येते, रुची येते. म्हणून मग ते शिजवून खायला लागले. रुची हा स्वभाव अग्नीचा आहे. आतमध्ये जर तेज असेल ना, तर आम्हाला संसारामध्ये पण रुची असते बरं का. हा अग्नी नुसता खाण्यापुरता समर्थ या ठिकाणी सांगत नाही. तर प्रत्येकाच्या अंगामध्ये एक पुरुषार्थरूपी, इच्छारूपी, एक सामर्थ्यरूपी, शक्तिरूपी अग्नी प्रत्येकामध्ये आहे. आता एखाद्याने जर त्याच्या शक्तीचा वापर वारेमाप असा दुरुपयोग केलेला असेल, तर त्यातलं अग्निप्राबल्य काय होऊन जातं, कमी होऊन जातं. मग त्याला असं रस वाटत नाही, कंटाळा येतो, निराश असतो सदैव, अशी भूमिका त्याच्याकडे असते. म्हणून मग काय केलं पाहिजे, आपलं शरीर सामर्थ्य किंवा शरीर संपत्ती जी भगवंतानं दिलेली आहे किंवा शरीराच्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत, त्या जरा सांभाळून केल्या पाहिजे किंवा लिमिट त्यांना आणलं पाहिजे किंवा बोलले प्रमाणामध्ये शास्त्रेसहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार अतिरेक होणार नाही याची काळजी घेतली. कुठलीही गोष्ट असू द्या, खाणं असेल, झोपणं असेल, पिणं असेल, मैथून असेल, आणखीन व्यायाम असेल, कुठलंही असू द्या, सगळं काही प्रमाणामध्ये असावे. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कुणी एक, अग्न उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती. आता अग्नी कसा आहे, तो व्यापक आहे, सगळीकडे आहे. उष्णे राहे कुणी एक, त्याच्याशिवाय कुणी राहू शकतो का? उष्णताच नाही, एकदम थंडगार पडला शरीर. बोलले मग त्यांचं ते टी व्हीमध्ये दाखवतात, दवाखान्यातलं ते हृदयाचे सगळं ते ग्राफ दाखवतात. तो असा जेव्हा तो प्लेन सरळ रेषेमध्ये होतो, तेव्हा त्याचं शरीर अगदी थंड पडून जात असतं. बऱ्याचदा त्याला असा शॉक देण्याचा प्रयत्न केला जातो, पाय तळवे वगैरे घासण्याचा प्रयत्न केला जातो थंड प्रदेशात जर एखाद्याला असं काही होत असेल तर, जेणेकरून त्याच्यातला अग्नी पेटेल आणि तो पुन्हा सगळा सचेत होईल. उष्ण नसता सकळ लोक मरोन जाते. आता एक उष्ण सामर्थ्याचा पण भाग समर्थ या ठिकाणी दाखवत आहेत. सामर्थ्य आपलं टिकून राहावं, एक आपल्याला आपल्या प्राण, आपण म्हणजे काय, एक आत्मरूप आहोत, प्राणरूप आहोत. प्राणामध्ये पण देखील आपलं सामर्थ्य आहे. हे प्राणाची ऊर्जा आपणाला तेज प्रदान करत असते. म्हणून आपण बोलले हे प्राणाचं जे सामर्थ्य आहे ते पण सांभाळलं पाहिजे किंवा अत्यंत आदरानं हे सगळं प्राण घेतला पाहिजे. त्याच्यावर पण देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण आपल्या स्वतःच्या प्राणांकडे आपण लक्ष देत नाही. किमान फक्त
लक्षपूर्वक शांततेत हळूहळू घेतला, हळूहळू सोडला जरी ना, लांब घेतला, थोडा दीर्घ घेतला आणि संथपणे घेतला, संथपणे सोडला ना, तरी आपल्याला खूप छान वाटतं. कारण तेही आपल्याकडे एक तेजाचं रूप आहे. म्हणजे तेही करणं जर शक्य झालं तर आपण केलं पाहिजे. अग्नी सर्वांगी व्यापक, त्याच्या रूपानं तो सगळीकडे व्यापक आहे. वायुरूपानं, उष्ण वायुरूपानं, उष्णे राहे कुणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांशी. मग आता अग्नी जसं जसा शरीरामध्ये मंद होतो तसं तसं व्यक्तीचं सामर्थ्य कमी होत जातं. जसं जसं वार्धक्य काळ जवळ येतो तसं तसं त्याच्यातला तो अग्नी किंवा तेजाचं ते स्वरूप आहे ते काय होत जातं, कमी कमी होत जातं. आणि पुढे प्राणी तो नासतो. म्हणून ती वेळ येण्याच्या आधी पुढे प्राणी तो नासतो. म्हणजे काय, तो जो प्राणी आहे, तो जो मनुष्य आहे, तो पूर्णतः काय होतो तर तो संपून जातो. मग ती वेळ येण्याच्या आधी बोलले आपलं तेजाची आपण साधना केली पाहिजे. तर तेजाची साधना म्हणजे हे सामर्थ्याचा सगळा भाग, उपासनेचा सगळा भाग, पुण्य आहे शरीर जोवरी तववरी पुण्य मार्गे राहटे. तववरी आपण काय केलं पाहिजे तर पुण्य मार्गानं राहटी केली पाहिजे. आता काहींना हे अशक्य वाटतं किंवा ते जुने ठेवणे मीपणे ते कळेना. जुनं आपले सवयी आपल्या काही जात जर नसतील पण काही हरकत नाही, आपण मागणं मागत राहावं, सांगत राहावं, प्रयत्न करत राहावा. आणि एक दिवस नक्की असा येतो ना की आपल्याला भगवंत बरोबर आपल्या सगळ्या त्या इच्छित सगळ्या भूमिकेपर्यंत सगळं घेऊन जातो. आपल्याला हवं तसं आपण बनत चालतो, आपण आपल्यामध्ये बदल घडून येतो किंवा आपल्या संसारामध्ये आपल्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी परिवर्तन घडून येत असतं. तर बोलले अत्यंत सामर्थ्याचा भाग आपल्याजवळ आहे, सद्गुरुकृपा आपल्याजवळ आहे. एक बोलले श्रीपाद श्रीवल्लभाचं अधिष्ठान आपल्याकडे आहे. म्हणून आपण काय कोणाला भ्यायचं, आपण काही कोणाला भ्यायची गरज नाही. आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. श्रीराम आपल्याला देणारा आहे. आपण काही कोणाच्या भरोशावर आपण जगणारे नाही. तो सांभाळणारा आहे, तो बरोबर सगळ्या सोय लावणारा आहे, सगळ्यांचं सगळं पाहून घेणारा तो आहे, सगळ्यांची मती गुंग करणारा तो आहे. पण हे खरं तर समर्थ आपलीच परीक्षा बघण्यासाठी काही प्रसंग, काही परिस्थिती निर्माण होत असते. त्या प्रसंगात, त्या परिस्थितीमध्ये आपण कसं तोंड देतो, किती भगवंतावर, किती आपल्या सगळ्या मालकावर विश्वास ठेवतो, हे पाहण्यासाठी बोलले हे सगळं असतं. म्हणून आता एक काय करा ते आत्ता करा. बोलले हळूहळू हळूहळू मागणं मागत राहावं, करत राहावं, प्रयत्न करत राहावे. एक दिवस मनुष्य एक 100% पुण्य मार्गावर निश्चितपणे पोहोचत असतो किंवा 100% सामर्थ्यामध्ये उभा राहत असतो, 100% जाणीवेमध्ये उभा राहत असतो, आत्मस्थितीमध्ये उभा राहत असतो. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ. आता ज्याच्याकडे अग्नी म्हणजे एक प्रकारे तेज आहे, सामर्थ्य आहे, पुण्य आहे, भक्ती आहे, जाणीव आहे आणि विस्मरणात मनुष्य असा पडलेला असतो. जसं काही एखादा गाढव उकिरड्यावर लोळत असतो ना, तसा मनुष्य विस्मरणामध्ये पडलेला असतो किंवा अज्ञानात पडलेला असतो. पण जाणीव म्हणजे तेज आहे, जाणीव म्हणजे सामर्थ्य आहे, जाणीव म्हणजे भक्ती आहे, जाणीव म्हणजे नामस्मरण आहे, जाणीव म्हणजे उपासना आहे. आणि म्हणून हे बळ असला ना, शत्रू जिंके तात्काळ. काही कोण बोलले कसा का शत्रू येईना, तो शत्रू त्या ठिकाणी निश्चितपणे जिंकला जाणार. अग्नी आहे तावत काळ जिने आहे, अग्नी आहे तावत काळ जिने आहे. अग्नी आहे तोपर्यंत जिने आहे. म्हणजे पुण्य आहे, सामर्थ्य आहे, भक्ती आहे, त्याला खरंच जिणं असं म्हटलं जातं. बाकीचं तर सगळं असं उगाच काहीतरी टाईमपास केल्यासारखं आहे. टाईमपास म्हणण्यापेक्षा ना कुठेतरी अशा घनघोर अंधारात अत्यंत दुर्बळ भूमिका असते, ती अत्यंत दीन भूमिका असते.
एक निरोगी व्यक्तीचं जगणं आणि आजारी व्यक्तीचं जगणं ह्याच्यात कसा फरक आहे. एक रोगी व्यक्ती जो असतो तो असा खाटेवर अंथरुणावर पडलेला असतो. आता तो पण जीवन जगतो आहे, हा पण जीवन जगतो आहे. म्हणून बोलले असं जगणं ते फारसं महत्त्वाचं किंवा फारसं चांगलं ते मानलं जात नाही. का मानलं जात नाही? कारण त्या जगण्याला बोलले खूप त्रास आहे. बोलले ते जगणं आहेच, पण त्याच्यात खूप त्रास आहे. त्यापेक्षा बोलले परिस्थिती वेगळी चांगली कधी पण असते. असंच आहे बोलले, उत्तम मार्गानं जगणं, परमार्थामध्ये जगणं, सत्कर्मामध्ये जगणं हेच खरं जगणं आहे. हे बाकीचं काय जगणं आहे का? नाही. बोलले ह्याच्यामध्ये तर बोलले मनुष्याचं उलट हानी भरलेली आहे. प्रचंड सगळं दुःख, प्रचंड सगळं संताप त्याच्यामध्ये सगळा भरलेला आहे. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. सगळे रस वनस्पती उष्णतेपासून प्रकाश संश्लेषण नसतं तर वनस्पती अन्न तयार करू शकल्या नसत्या. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले. बोलले अग्निकरिता निपजले, अग्नी म्हणजे अग्नीमुळे हे सगळे निर्माण झाले. महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. महारोगीसुद्धा त्यांनासुद्धा आरोग्य प्राप्त होतं या उष्ण औषधांमुळे. त्या औषधांमध्ये पण उष्णतेचा गुणधर्म असतो. बरेच बहुतांश औषधे उष्ण असतात, गरम असतात आणि त्या सगळ्या योगानं बोलले मनुष्याची प्रकृती सुधारत असते. तेज हे भूमिका जी आहे ना ती सामर्थ्याची भूमिका आहे. सूर्य सकाळाहून विशेष, सूर्या उपरी अग्निप्रवेश, रात्रभागी लोक अग्निसह सहाय्य करते. आता सूर्य हे काय आहे? तेजाचं, अग्नीचं एक प्रमुख रूप आहे. पण सूर्याउपरी सूर्य जर नसेल तर सूर्याच्या अपरोक्ष काय आहे? तर अग्निप्रवेश. बोलले त्या ठिकाणी अग्नीचं सगळं अस्तित्व सगळं सुरू होतं. रात्रभागी लोक अग्नीस सहाय्य करते. आणि बोलले रात्री कोण सहाय्यभूत ठरतो? तर अग्नीच ठरतो. रात्री सर्व लोकांस अग्नीच मदत करत असतो. तेही एक तेजाचं रूप आहे. म्हणून दिवस असो किंवा रात्र असो अग्नीच सहाय्यभूत ठरत असतो. म्हणून मनुष्याच्या आयुष्यामध्ये ऐनकेन प्रकारे फक्त पुण्यकाळ किंवा सत्कर्मच कामाला येत असतात, भक्ती कामाला येत असते. बाकीचं बोलले कितीही आपण संग्रह केला तरी ते काही कामाला येत नाही. म्हणून एक सावध भूमिका ठेवली पाहिजे आणि निश्चितपणे आपण आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये एक तेज आपल्या सगळ्या जीवनाला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंत्यज गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. मग ह्या वैश्वानरूचं, ह्या अग्नीचं सामर्थ्य एवढं आहे ना, एखाद्याच्या घरी काही अंत्यविधी झालेला असेल किंवा काही निधन झालेलं असेल एखाद्या व्यक्तीचं आणि त्याच्या घरचा जरी अग्नी आपण एखाद्या कार्यासाठी घेतला तरी तो तेवढाच पवित्र आहे जेवढा की होमकुंडातला अग्नी पवित्र आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की अग्नी हा सदा सर्वदा पवित्र असतो. मग तसंच आहे बोलले एक आपण जे कर्म करतो आपल्या संसारामधील जे काही कार्य वगैरे किंवा आपण जे आयुष्य जगत असतो ते आयुष्य जगत असताना जर आपण भगवंताला साक्षी ठेवलं किंवा भगवंताला जर आपण स्मरण करत राहिलो किंवा त्याला सगळं हे अर्पण करीत राहिलो तर ते कर्म काय होतं? शुद्ध असतं. मग ते तसं व्यक्ती कुठेही गेला तरी त्याच्या हातून जे काय घडलं बोलले ते शुद्ध मानलं जातं किंवा त्याची बाधा किंवा त्याचं बंधन त्याला लागत नाही. ते मुक्त कर्म असं बोललं जातं. म्हणून मुक्त व्हायला आपण शिकलो पाहिजे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. त्यासाठी भगवंताचा, उपासनेचा, नामस्मरणाचा, भक्तिभावाचा रस आमच्या हृदयामध्ये अखंड असला पाहिजे. सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. आणि वेगवेगळे याग, होम, हवन हे सगळे काय असतात तर बोलले अग्नी करता असतात. अग्नी त्यांच्यामध्ये प्रमुख असतो. अग्नीला तृप्त करतात, अग्नीला आहुती देतात, अग्नीला सगळ्या समिधा देतात आणि मग अग्नी प्रसन्न झाला म्हणजे यज्ञ सफल होतो.
देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव अग्नी आहे. अग्नी हा सगळ्यांना आवश्यक असणारा सगळा भाग आहे. सगळ्यांसाठी बोलले त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही किंवा सगळ्यांना त्याच्याशिवाय होणार नाही अशी भूमिका, अत्याज्य भूमिका, त्यागता येणार नाही अशी भूमिका ही आहे. म्हणून लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारूने शोभती. आणि मग अशा पद्धतीनं हे सगळे अग्नीचे रूप वेगवेगळे सगळे त्या ठिकाणी फटाके वगैरे किंवा एक स्फोटकांची दारू असेल वगैरे वगैरे, हा सगळा भाग कोणापासून आहे तर तो अग्नीपासूनच आहे. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वन्हीकरिता. आणि मग वेगवेगळे सगळे लोक आजारी पडतात, त्यांना औषधसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अग्नी असतो. आणि ह्या उष्ण औषधांना त्यांच्या सगळ्या प्रकृतीस बरं वाटत असतं. ब्राह्मणास तनुमनु, सूर्यदेव हुताशनु, एतद्विषयी अणु काहीच नाही. तर मग या ठिकाणी समर्थांनी काय सांगितलं की म्हणाले ब्राह्मणाचे तन्मन आणि आधी सर्वस्व म्हणजे सूर्य आणि अग्नी हेच आहेत. कुठल्याही पवित्र कार्यामध्ये किंवा कुठल्याही उत्तम सगळ्या भागामध्ये साक्षीला सूर्याला अग्नीला ठेवलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय की याविषयी अनुमान करायची गरज नाही. तद्विषयी अनुमान हे प्रमाण आहे. एक श्रेष्ठत्वाचं हे सगळं काय आहे, प्रमाण आहे. लोकांमध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू, भूगोळाबाहेर अवर्णा नळू, शिवनेत्री विद्युल्लता. मग त्याचं अस्तित्व कुठे आहे? म्हणजे त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे. त्या परमेश्वरासारखा तो सगळीकडे आहे किंवा उपासनेसारखा तो सगळीकडे आहे. याचा अर्थ काय की जिथे उपासना आहे, जिथे स्मरण आहे, तो कुठेही गेला तरी ते त्याच्यासोबत असतं. जसं मनुष्याचं पाप कर्म मनुष्याचा पिच्छा सोडत नाही, तो जगात कुठेही जाऊन लपला तरी त्याला त्याच्या कर्मानुसार सगळं भोगावंच लागणार आहे. तसंच पुण्यकर्माचं आहे, तसंच बोलले त्याच्या उत्तम कार्याचं सत्कर्माचं पण देखील आहे. आणि उपासनेचं आहे, तो कुठेही असला तरी ती उपासना त्याला एकटं सोडणार नाही. त्याच्या अवतीभोवती संपूर्ण ही उपासना सगळं कार्य करत असते. मग तसा तो लोकामध्ये पोटामध्ये जठराग्नीच्या रूपानं आहे, सागरामध्ये वडवानळू त्याला म्हटलं जातं, भूगोळाबाहेर आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती आवरणा नळू आहे, आवरण आहे त्याचंच एक वायुरूपानं म्हणा, तो सगळं अग्नी अस्तित्वात आहे. जेव्हा एखादी आपण आता ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी फिरत राहते आणि ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वीपेक्षाही बरेच असे असंख्य सगळे असे मोठमोठे ग्रह आहेत. मग त्यांचे काही पार्ट्स किंवा तुकडे होतात. ते मग असं आपल्याला शंका येऊ शकते की मग ते आपल्या पृथ्वीवर कोणाच्या तरी एखाद्याच्या घरावर किंवा कुठेतरी एखाद्या शेतामध्ये असं का येऊन पडत नाहीत? तर त्याचं कारण असं आहे की पृथ्वीवरच्या आवरणाबाहेरून वातावरणाच्या बाहेरून येणारा एखादा जो पदार्थ आहे तो जेव्हा तीव्र गतीनं पृथ्वीकडे येतो तर हा आवरणाचा जो भाग आहे तो कितीतरी हजारो किलोमीटरचा हा सगळा भाग आहे. आणि घनदाट सगळं त्याच्या भोवती सगळं ते वातावरण व्यापलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रवेश करताच घर्षणानं, कारण ती वस्तू काही हळूहळू येत नाही, ती अत्यंत जोरात येते, घर्षणानं ती पेट घेते आणि नष्ट होऊन जाते. परिणामी काय होतं, या पृथ्वीचं संरक्षण होतं. भूगोळाबाहेर आवरणा नळू, शिवनेत्री विद्युल्लता. आणि एक शिवाचं साधनसुद्धा कोण आहे तर शिवाचं साधनसुद्धा अग्नी आहे. शिव काय करतो, ज्यावेळेस पृथ्वी प्रळय सगळी वेळ येते त्यावेळेस आपला जो तिसरा डोळा आहे तो उघडून हे संपूर्ण तांडव करून सगळं हे प्रळयाची भूमिका मांडत असतो. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्ट मंथनी प्रगटतो चकमकेने. कुपीपासून
म्हणजे काय, काचापासून, काचेच्या भिंगापासून सुद्धा अग्नी तयार होतो आणि मोठ्या मोठ्या आरशापासून तयार होतो. लाकडं घासल्या जाऊन काय होतं, अग्नी प्रकट होतो. आता उन्हाळ्यामध्ये असंच होतं. वणवा जंगलामध्ये का पेटतो? कारण जोरजोराचा वारा सुरू असतो आणि त्या वाळलेल्या झाडाच्या फांद्या एकमेकावर घासल्या जाऊन त्या ठिकाणी घर्षणानं अग्नी तयार होतो, आग लागून जाते. म्हणून असं डोंगर असं जळत असलेला आपल्याला सगळा दिसत असतो. सगळ्या ठाई त्याचं अस्तित्व आहे. अग्नी सकाळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रगट होय, आग्या सर्पे दग्ध होय गिरीकंदरे. आणि तो सगळीकडे आहे आणि घासल्यामुळे तो प्रकट होतो. आग्या सर्पामुळे, आता एक सर्पाचा हा प्रकार आहे, त्याच्या मुखामध्ये ज्वाळा असतात आणि त्याने ते ज्वाळ काढली किंवा कसं कुठेतरी वाळलेला पालापाचोळा असेल तर तो सगळा गिरीकंदरे दग्ध होय, ते गिरीकंदर त्या ठिकाणी जळून जातात. अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विन सकल होय निरार्थक. आता ह्या अग्निकरता काय आहे? वेगवेगळे उपाय आहे, वेगवेगळे अपाय आहे. आणि बोलले विवेके विन सकल होय निरार्थक. म्हणून विवेकानं वापरावं लागतं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, उपासनेचं सामर्थ्य आहे. आता वेगवेगळे सगळे दैत्य दानव देखील पूर्वीच्या काळी होते. त्यांना वेगवेगळे वरदान ब्रह्मदेवाकडून, शंकराकडून मिळालेले असायचे. मात्र ते त्याचा दुरुपयोग करायचे, म्हणून ते काय झाले, नष्ट झाले. विवेके विन सकल होय निरार्थक. मिळालं पण भोगू नाही जाणीतले, अशी ही भूमिका आहे. तसंच मनुष्य जन्माचं आहे, तसंच या सगळ्या वेळाचं आहे, तसंच या सगळ्या संधीचं आहे. भगवत कृपेनं आम्हाला सगळं हे मिळालं, ऐश्वर्य मिळालं, भक्ती मिळाली, परमार्थ मिळाला, मनुष्यजन्म मिळाला. तर बोलले हे आम्ही जाणलं पाहिजे. याचा उपयोग आम्ही सत्कर्मासाठी, भगवत भक्तीसाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, इतरांच्या सगळ्या मदतीसाठी केला पाहिजे. भूमंडळी लहान थोर, सकळांस वह्नीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. सगळ्यांच्या ठाई किंवा सगळ्यांनाच अग्नीचा आधार आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वर देखील संतुष्ट होत असतो त्याच्या मुखातून. ऐसा अग्नीचा महिमा, बोलिजे तितुकी उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. त्याचा महिमा असंख्य आहे, अगणित आहे, किती म्हणून वर्णावा असं समर्थ या ठिकाणी सांगतात. त्याला उपमा नाही. उनी उपमा, बोलिजे तितुकी उनी उपमा, अशी ही सगळी भूमिका कोणाची आहे? तर अग्नीची आहे. जीत असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षको त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. जिवंत असताना तोच अग्निरूपानं, वेगवेगळ्या रूपानं आम्हाला काय करत असतो? सुखी करत असतो. आणि मेल्यावर प्रेत भस्म करत असतो. मेल्यावर सुद्धा शरीर भस्म करायचं काम तो करतो. सर्व भक्षको, सर्व सामावून भूमिका त्याची आहे. सर्व आहुती तो सामावून घेतो. त्याला काय सांगावे? त्याच्याकडं ही भूमिका घेण्यासारखी आहे. सर्व बोलले महान अपमान, सुख दुःख सगळं काही आम्ही बोलले भक्षण करून घेतलं पाहिजे. त्या अग्निपुरुषासारखं आम्ही बोलले त्याची का आहे बिचारायची एक तक्रार नाही. कारण त्याला माहिती आहे की त्या पूर्ण पुरुषोत्तम पुरुषानं मला जी भूमिका दिलेली आहे ती मला कसलीही तक्रार न करता पार पाडावयाची आहे. त्यासाठी त्याचा ठाम विश्वास आहे किंवा ठाम भक्ती आहे किंवा ठाम निष्ठा आहे. म्हणून सगळं हे काय होतं? सहज शक्य होत असतं. तसं आपली भूमिका ठाम असावी, ठाम निष्ठा असावी. ते आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हासे देतो, तो आम्हाला निश्चितपणे देणारा आहे. या मार्गात जे जे येतील ते सगळे नष्ट होणारे आहे. बिनधास्त राहावं, निश्चिंत राहावं
एक त्याचं बळ, त्याचं सामर्थ्य, सद्गुरू सामर्थ्य, उपासना सामर्थ्य आपल्या पाठीशी आहे. सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. आता जेव्हा प्रळयाची भूमिका उभी राहते त्यावेळेस देखील मुख्य भूमिका अग्नीचीच आहे. कारण शतवर्षे अनावृष्टी तेने जळेल ही सृष्टी, अशी भूमिका प्रळयाची आहे. 100 वर्ष पाऊसच नाही पडला आणि सूर्य तपे 12 कळी. आता 1 कळी तपतो तेव्हा 12 कळी तपणार. मग काय होणार? तेने पृथ्वीची होय होळी, पृथ्वीची होळीच होणार आहे, पृथ्वीची राख रांगोळी होणार आहे. असं हे सामर्थ्य कोणाचं आहे? अग्नीचं आहे. वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्वदेव चालिती, नाना क्षेत्री दीप जळिती देवापाशी. आणि असे वेगवेगळे होम, वैश्वदेव हे सगळे दीप हे सगळे सुरू असतात. आणि या सगळ्यांमध्ये बोलले त्या अग्नीची भूमिका ही प्रमुख भूमिका आहे, किंवा तोच एक अधिष्ठाता या ठिकाणी सगळ्यांच्या ठिकाणी आहे. दीपाराधने निलांजने, देव ओवाळीजे जने, खरे खोटे निवडणे दिव्य होता. दीपांजने निरांजने हे सगळे भूमिका अग्नीचीच आहे. आणि खऱ्या खोट्याची परीक्षा देखील पूर्वी या सगळ्या माध्यमातून केली जायची. अष्टधा प्रकृती लोकतींनी, सकळ व्यापून राहिला वन्ही, अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. आता अष्टधा प्रकृती आणि लोकतींनी सगळ्यांमध्ये व्यापून अग्नी राहतो आणि म्हणून त्याचा महिमा फार श्रेष्ठ आहे. 4 शृंगे त्रिपदी जात. अग्नीला काय असतं? बोलले 4 शिंग असतात आणि 3 पाय असतात, 2 शिरे आणि 7 हात आहेत, असा शास्त्रार्थ आहे. 2 शिरे 7 हात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विन, असा शास्त्रार्थ आहे. अग्नीची बोलले 4 शिंगे अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष, 3 पाय अर्थात कर्म, उपासना, ज्ञान, आणि 2 शिरे जे आहेत ते प्रवृत्ती, निवृत्ती, अशी भूमिका ही अग्नीची आहे. ऐसा वन्ही उष्णमूर्ती, तो मी बोलिलो यथामती, न्यूनपूर्ण क्षमाश्रुती केले पाहिजे. अशा पद्धतीनं त्या अग्निदेवतेचं आवाहन, वर्णन, स्तुतिस्तव आणि समर्थांनी या ठिकाणी केलं. जे केलं ते रघुनाथाच्या सामर्थ्यानं केलं. त्या सामर्थ्यानं या ठिकाणी आपणाला श्रवण करून घेतलं, निरूपण करून घेतलं. याच्यामध्ये काही उणीव राहिली असेल तर आपण रघुनाथाकडे क्षमा प्रार्थना करूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपणाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.